नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत अर्जुनने सायलीचा पिछा केलेला असतो, त्यामुळे त्याला सायलीबद्दल एक वेगळा गैरसमज झालेला असतो। प्रियाच्या प्लॅननुसार तो मुलगा सायलीशी बोलत असतो आणि त्यामुळे अर्जुनला वाटलेलं असतं की मिसेस सायलींचा हा कोणीतरी मित्र आहे, हा कोणीतरी पपलू मित्र आहे ज्याबद्दल मिसेस सायलीने मला कधीच सांगितलं नाही आणि मिसेस सायलींचा कधी कोणी मित्र नव्हता आणि त्यांचा मित्र अचानक कुठून उगवला, यामुळे अर्जुन जरा डिस्टर्ब झालेला असतो आणि सायलीबद्दल तो जरा जास्तच पॉझिटिव्ह होत असतो। पण त्याचं त्यालाही कळत नसतं। शेवटी तो सायलीला काही बोलू शकत नसतो, त्यामुळे स्वतःवर तो कंट्रोल ठेवत असतो। पूर्ण एक रात्र जाते तरी सुद्धा अर्जुनला चैन पडलेली नसते। अर्जुनला सारखा त्या पपलूचाच विचार डोक्यामध्ये असतो। मिसेस सायली त्या पपलूसाठी घरातल्यांशी खोटं बोलून, माझ्याशी खोटं बोलून त्याला भेटायला गेल्या आणि त्याही एका कॅफेमध्ये मिसेस सायली का गेल्या असतील आणि त्या पपलूला त्या का भेटल्या असतील? पपलूचं आणि मिसेस सायलींचं काही वेगळंच तर नाही चाललंय ना, असे अर्जुनला आता प्रश्न पडतात। आणि जर पपलू मिसेस सायलींचा खास मित्र असेल तर मग झालंच माझं, मग तर मला असंच बोंबलत बसावं लागेल। अर्जुनच्या डोक्यात आता नाही ते विचार येऊ लागतात आणि त्यामुळे आता तो सायलीला डायरेक्ट विचारण्याचं ठरवतो। सकाळी उठल्यावर सायलीला तो म्हणतो की मिसेस सायली, मला तुमच्यासोबत महत्त्वाचं बोलायचंय। सायली म्हणते की हो बोला ना सर, काय बोलायचं होतं तुम्हाला? अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, आज तुम्ही MK रोडच्या एका कॅफेमध्ये गेला होतात ना आणि तिथे तुम्ही एका मुलाशी बोलत सुद्धा होतात। तुम्हाला तर काय आता रात्री अपरात्री मेसेज सुद्धा यायला लागलेत आणि एवढं काय, तो मेसेजमध्ये तो माणूस म्हणतो काय की तुम्हाला भेटायचंय म्हणून? नाही, एक्झॅक्टली काय वर्ड होतं त्याच्या मेसेजमध्ये? हो, तुमच्याशी कितीही बोललं तरी सुद्धा मन भरतच नाही। वाह मिसेस सायली वाह, मला सांगा की तो मुलगा होता कोण? अर्जुन आता सायलीला प्रश्न करत असतो। सायली मात्र अर्जुनकडेच बघत असते। सायली अर्जुनला विचारते की याचा अर्थ तुम्ही माझा पाठलाग केलात आणि एवढंच नाही तर माझा फोन सुद्धा तुम्ही उघडलात। अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली, ते जास्त महत्त्वाचं नाहीये, आधी मला तुम्ही माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या। सायली काही बोलायला जाणार तेवढ्यातच अर्जुन म्हणतो की हो मिसेस सायली, मला माहिती आहे ना तुम्ही आता या गोष्टीवर काय म्हणणार की माझी या सगळ्यामध्ये काही चूकच नाहीये आणि मी उगाचच या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि तुम्ही खोटं बोलताय म्हणून। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार पुराव्यांशिवाय काहीच खोटं बोलत नाही। माझ्याकडे त्या सगळ्या गोष्टींचे पुरावे आहेत। ते मेसेजेस मी स्वतः वाचले, मी स्वतः त्या मेसेजचा साक्षीदार आहे आणि मला माहिती आहे की आय एम व्हेरी शुअर की अजूनही ते मेसेज तुमच्या फोनमध्येच असतील। मला दाखवा तर तुमचा फोन, असं म्हणून सायलीची परवानगी न घेता अर्जुन तिच्या हातातून फोन हिसकावून घेतो आणि म्हणतो की दाखवा मला तुमचा फोन, आता बघतोच मी की तो नंबर कोण आहे आणि तुम्हाला दाखवतो सुद्धा। अर्जुन तो नंबर बघत असतो। अर्जुनला वाटतं की त्या पपलूचाच तो नंबर आहे। सायलीला तो म्हणत असतो की बघा मेसेज अजून तसाच्या तसाच आहे, तुम्ही डिलीटही तो केलेला नाहीये आणि नंबर सुद्धा अजून त्या पपलूचा सेव्ह नाही केला, हा पुरावा जरा बघा तुमच्या डोळ्यांनी। आणि मग मेसेज वाचून अर्जुन म्हणत असतो की बघा काय लिहिलंय त्याने, तुमच्याशी कितीही बोललं तरी शेवटी मन भरत नाही, आता लवकर भेटू आणि तूच मला भेटायला ये, उद्या फोनवर बोलू आणि मग नंतर भेटू। याचा अर्थ मिसेस सायली, म्हणून तुम्ही आज या माणसाला भेटायला गेला होतात ना? सायलीला मात्र आता अर्जुनकडे बघूनच हसायला आलेलं असतं, कारण अर्जुनने पूर्णपणे गैरसमज करून घेतलेले असतात आणि ज्या वेमध्ये ज्या पद्धतीने तो सायलीवर चिडत असतो त्यामुळे तर सायलीला अजूनच मज्जा वाटत असते। सायली हसत असते। अर्जुन म्हणत असतो की बोला ना मिसेस सायली, आता मला या सगळ्या गोष्टींचं उत्तर द्या, मला उत्तर हवंय, सांगा हे सगळं कोण आहे, हा कोण मुलगा आहे आणि तुम्ही माझ्यापासून का हे सगळं लपून ठेवलं? सायली मात्र आता जोर जोरात हसू लागते आणि अगदी तोंडाला धरून ती हसत असते। तर अर्जुन म्हणतो की हा, ही कुठली पद्धत आहे वागण्याची आणि ही कुठली पद्धत आहे हसण्याची? मी एवढं सिरियस विषयावर बोलतोय आणि तुम्ही चक्क हसताय मिसेस सायली, काय चाललंय तुमचं? सायली हसतच सायलीला म्हणते की सर प्लीज तुम्ही माझं एक छोटंसं काम कराल का? आता तुम्हाला एवढा रागच आला या सगळ्या गोष्टींचा तर प्लीज या नंबरवर तुम्ही एकदा कॉल करून बघा ना। हो म्हणजे बघा ना, आता तुम्ही जर त्याला कॉल लावला तर तुम्हाला थेट त्या माणसाशी बोलता येईल ना। अर्जुन म्हणतो की मी त्या पपलूला याच्यावरनं कॉल करू? सायली म्हणते की हो करा ना, तुम्ही एकदा बोला तर। अहो तुम्ही जर त्या व्यक्तीशी बोलला नाही ना तर तुम्हाला कळणारच नाही की ते प्रेमाचे मेसेज मला कोणी केले होते। अर्जुन आता खूपच रागवलेला असतो। एकतर म्हणजे सायली हसत असते, त्याला ते सहन होत नसतं। तर मित्रांनो, मला माहिती आहे की तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल, त्यामुळे तुम्हाला रिमाइंड करून देण्यासाठी मी पुन्हा एकदा सांगते की प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे।
आणि फक्त तुमच्या एका लाईकमुळे आम्ही अजून 10 लोकांपर्यंत पोहोचू शकतो. थँक्यू सो मच. दुसरं म्हणजे त्या पपलूला आता अर्जुनला कॉल लावायचा असतो, म्हणून आता अर्जुन त्याच्या नंबरवरनच तो मोबाईल नंबर डायल करतो. प्रतिमा कॉल उचलते. अर्जुन म्हणतो की मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बोलतोय. कोण आहात तुम्ही आणि कोणाचा नंबर आहे हा, असं अर्जुन जरा रागातच विचारतो. तेव्हा प्रतिमा समोरून बोलते की प्रतिमा आत्याचा. असं म्हटल्यावर अर्जुन आता पूर्णपणे थंड होतो. अर्जुन प्रतिमा आत्याला पुन्हा विचारतो की आत्या तू आहेस. ते प्रतिमा म्हणते की हो, हा माझा नवीन नंबर आहे. अरे अर्जुन, मी तुला फोन करणारच होते, पण त्याआधीच तू सायलीने माझा नंबर तुला देऊन टाकला. अर्जुन म्हणतो की हो हो, सायलीनेच नंबर दिला. आता मात्र अर्जुनच्या डोक्याला खूपच बोर झालेला असतो. त्याला कळून चुकलेलं असतं की याचा अर्थ मी आतापर्यंत समजत होतो की त्या पपलूचाच हा नंबर आहे आणि तो पपलू मिसेस सायलींना रात्री अपरात्री मेसेज करतोय आणि ह्या तर प्रतिमा आत्या आहेत. असं म्हटल्यावर आता अर्जुनला स्वतःच्याच गोष्टींचा पश्चाताप होऊ लागतो आणि प्रतिमा आत्याशी काय बोलावं ते त्याला कळत नसतं. त्यामुळे तो प्रतिमा आत्याला म्हणतो की बरं प्रतिमा आत्या, मी तुमच्याशी नंतर बोलू का. प्रतिमा म्हणते की चालेल. आणि ठेवता ठेवता अर्जुनला ती म्हणते की बरं अर्जुन, तू कोणाला सांगू नकोस बरं का आता की हा माझा नंबर आहे, आणि कोणाला हेही सांगू नकोस की माझ्याकडे आता नवीन मोबाईल आहे. मी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणार आहे, म्हणून तर मी सायलीला सांगितलं होतं की तू कोणाला सांगू नकोस म्हणून. अर्जुन म्हणतो की हो हो, तुम्हाला धक्का देता येईल. नाही 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 सांगणार आता मी कोणाला काही, चुकलं माझं. असं म्हणत अर्जुन आता प्रतिमाचा फोन ठेवतो. सायली मात्र अर्जुनचा चेहरा बघूनच हसत असते, कारण अर्जुनने ज्या ॲटिट्यूडमध्ये फोन लावलेला असतो, अर्जुनला वाटलेलं असतं की समोरचा जो कोणी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आता तो चांगलंच बोलेल, चांगलंच त्याची खरडपट्टी काढेल, परंतु झालेलं तर भलतंच काहीतरी असतं. प्रतिमा आत्याने फोन उचलल्यामुळे अर्जुनची आता बोलतीच बंद झालेली असते आणि तो अर्जुनचा चेहरा बघून सायलीला मात्र खूप हसायला येत असतं. सायली हसत असते. अर्जुनने फोन ठेवल्यावरती अर्जुनला म्हणते की बरं, कोण करत होतं बरं मला एवढे प्रेमाचे मेसेजेस. अर्जुनचा चेहरा मात्र अगदी बघण्यासारखा झालेला असतो. सायली म्हणत असते की बघा ना, कोण करत होतं मला मेसेज. अहो अर्जुन सर, असं कोणी असतं तर मी तुम्हाला सांगितलं नसतं का. अर्जुन अगदी तोंड एवढं एवढं करून सायलीला म्हणत असतो की आता मला कसं कळेल की तो प्रतिमा आत्याचा नंबर आहे ते. सायली म्हणते की काय बोलताय अर्जुन सुभेदार, अहो तुमच्याकडे तर पुरावे होते या सगळ्या गोष्टीचे. फक्त प्रॉब्लेम एवढा होता की ते मी तुमच्या आत्याशीच बोलतीये याबद्दलचे पुरावे तुमच्याकडे नव्हते. अर्जुनला सायली म्हणते की अहो सर, मी तुमच्याशी का म्हणून खोटं बोलेल, अहो तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. सायली असं म्हटल्यावर अर्जुन आता सायलीकडेच बघू लागतो आणि कान पकडून सायलीला तो सॉरी म्हणत असतो. सायली म्हणते की काही हरकत नाही सर, बरं मी आता खाली जाऊ का की तुमचे आणखी काही पुरावे बाकी आहेत अजून. अर्जुन म्हणतो की हो जा. सायली जायला लागते आणि पुन्हा अर्जुनला म्हणते की बरं मी आता स्वयंपाकघरातच असणार आहे, की स्वयंपाकघरात जाऊन मी तुम्हाला फोटो पाठवू, म्हणजे कसं की मी स्वयंपाकघरात आहे या गोष्टीचे तुमच्याकडे पुरावे असतील. सायली आता हसत हसत किचनमध्ये निघून जाते, तर अर्जुन मात्र स्वतःच्याच डोक्यात मारून घेत असतो आणि आपण कसा स्वतःचाच पचका करून घेतला हे त्याला कळून चुकलेलं असतं. इकडे सायली आता किचनमध्ये असते, किचनमध्ये काम करत असते आणि मग नंतर तिला आठवतं की हा मगाशी कुसुमताईशी बोलता बोलता सर आले, त्यामुळे मी अचानक फोन ठेवून दिला. आता मला कुसुमताईशी बोलायला हवं, म्हणून सायली आता कुसुमताईला कॉल करते. कुसुमताईला म्हणते की बोल कुसुमताई. अगं सॉरी, मगाशी मी जरा बोलता बोलता फोन ठेवून दिला. कुसुम म्हणते की बरं बाई, नशिबाने तू फोन तरी केलास मला. अगं इथे काळजीने माझा जीव अगदी वर खाली झालाय ग. सायली विचारते की काय झालं ग कुसुमताई, असं का बोलतेस. तेव्हा कुसुमताई म्हणू लागते की अगं मधुभाऊंना कॉल केला होता मी. मधुभाऊंना म्हणत होते की आता इकडे येऊन राहा म्हणून, परंतु मधुभाऊंच्या तोंडून तुझ्या सुखी संसाराचं गोड कौतुक ऐकलं. अगं तुझ्याबद्दल, अर्जुनबद्दल खूप कौतुक करत होते ते, तुमच्या दोघांबद्दलच बोलत होते. म्हणत होते की जावई बापूंचा आणि सायलीचा संसार बघितला ना तर मला जगण्याची नवीन उमेद मिळते. सायली आणि अर्जुनला दोघांनाही एवढा सुखाने संसार करताना मी बघतोय, नाहीतर माझा खरंच जीवच गेला असता. सायली म्हणते की खरंच कुसुमताई ते असं म्हटले. कुसुमताई म्हणते की हो ना, अगं पण त्यांच्या जावयाचं प्रेम हे त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजप्रमाणे खोटं निघालं तर. सायली अगं काही झालं तरी मधुभाऊंना हे कधीच सहन होणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर मधुभाऊंसाठी तरी का होईना अर्जुन सरांच्या मनात नक्की काय चाललंय, त्यांच्या मनात तुझ्याबद्दल काय भावना आहेत हे पहिल्यांदा तू जाणून घे. सायली म्हणते की अगं कुसुमताई, मी तर त्याच गोष्टीचा प्रयत्न करते, परंतु ती गोष्ट एवढी महत्त्वाची आहे ना की मी ती अशी सहज नाही ग करून टाकू शकत. त्यासाठी वेळ आणि जागा दोन्ही गोष्टी जुळून तर यायला हव्यात ना.
आता सायली जेव्हा फोनवर बोलत असते त्याचवेळी अर्जुन हा हॉलमध्ये आलेला असतो आणि डायनिंग टेबलवरनं तो पाणी घेत असतो. तर सायलीला असं वाटतं की अर्जुन सर पुन्हा माझे पिछा करत आले की काय. त्यामुळे ती अर्जुनला म्हणते की सर मी कुसुमताईशीच बोलतीये, हवं तर माझा नंबर बघा. अर्जुन म्हणतो की मिसेस सायली अहो प्लीज मला कळलंय सगळ्या गोष्टी आणि मला माझी चूक मान्य आहे, मला पुन्हा पुन्हा ती दाखवू नका असं म्हणून अर्जुन आता तिथून निघून जातो. मग कुसुमताई सायलीला विचारते की काय ग सायली, त्या चिडक्या बिब्याला तू माझं नाव का दाखवलंस ग. सायली म्हणते की नाही ग, नाव नाही दाखवलं, त्यांना पुरावा दाखवला की मी तुझ्याशीच बोलते म्हणून. तर इकडे अर्जुन हा स्टडी रूममध्ये येतो. चैतन्य ऑलरेडी तिथे आलेला असतो. अर्जुन चैतन्याला म्हणतो की काय रे चैतन्य, कुठे होतास तू, आणि मला तुला भेटायचं होतं, तुला खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या होत्या, शेअर करायच्या होत्या, कुठे गेला होतास तू. चैतन्य म्हणतो की अर्जुन अरे असं काय करतोय, तुला सांगितलं होतं ना मी देसाई केसच्या विटनेस सोबत बोलायला गेलो होतो, पण मग तू का असं रिॲक्ट करतोय, एवढं काय झालंय. अर्जुन म्हणतो की चैतन्य अरे मला तुला असं सांगायचं होतं, माझ्याकडनं थोडीशी चूक झाली रे, म्हणजे मी थोडीशी माती खाल्ली आहे. चैतन्य म्हणतो की देवा, म्हणजे तू परत माती खाल्ली आहेस. अर्जुन म्हणतो की एक मिनिट, परत म्हणजे काय, मी काय नेहमी माती खात असतो का. चैतन्य म्हणतो की हो, तू तर नेहमीच माती खात असतोस. चैतन्य विचारतो की बोल आता काय झालंय नक्की. तेव्हा अर्जुन म्हणतो की काही नाही रे चैतन्य, एक थोडंसं छोटंसं मिसअंडरस्टँडिंग झालंय. चैतन्य अर्जुनकडे बघू लागतो आणि चैतन्याला समजतं की नाही, छोटंसं मिसअंडरस्टँडिंग अर्जुनकडून नाही होऊ शकत, काहीतरी मोठंच झालं असणार. अर्जुनकडे तो बघतो तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही म्हणजे छोटंसं नाही आहे ते, जरा थोडं मोठंसंच आहे ते मिसअंडरस्टँडिंग. अरे चैतन्य, मिसेस सायलींना रात्री एका फोनवरनं मेसेज आले रे, म्हणजे अननोन नंबर होता तो. रात्री मी ते मेसेजेस वाचले आणि मला तर खूप मोठा धक्काच बसला. त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं की मला तुला भेटायचंय, आपण लवकरात लवकर भेटूयात. आणि मला या गोष्टीचा धक्का बसला. सकाळी उठून बघतो तर काय की मिसेस सायली सकाळी सकाळी कोणाशी तरी बोलत होत्या. मला वाटलं की मिसेस सायली त्या मुलाशीच बोलताय, ज्यांचा कोणाचा मेसेज मिसेस सायलींना आला होता त्यांच्याशीच मिसेस सायली बोलताय. आणि मग त्यानंतर मिसेस सायली आता घरातून बाहेर निघत होत्या. एवढंच काय तर मिसेस सायली खोटं बोलून घरातून बाहेर निघत होत्या. मी मिसेस सायलींना म्हटलं सुद्धा की मिसेस सायली मी तुम्हाला ड्रॉप करू का, मी तुम्हाला सोडवायला येऊ का. तेव्हा तर मला त्या म्हटल्या की नाही नाही सर तुम्ही नका येऊ, माझी मी जाते. आणि तसंही कितीकसं लांब आहे ते. मग मिसेस सायली एका कॅफेकडे गेल्या तर तिथे एक मुलगा आला होता आणि तो मिसेस सायलींशी बोलत होता. नंतर ते दोघंही कॅफेमध्ये निघून गेले. मग मला डाऊट माझा पक्का झाला की मिसेस सायलींचा कोणीतरी मित्र आहे आणि ह्याच पपलूचा तो मेसेज असणार आणि ह्याच पपलूशी मिसेस सायली रात्री अपरात्री बोलत असतात. मला मिसेस सायलींवर डाऊट आला आणि जेव्हा मी मिसेस सायलींना या सगळ्या गोष्टीबद्दल विचारलं तेव्हा मला मिसेस सायली म्हटल्या की ठीक आहे, मग तुम्हाला जर एवढा डाऊट आहे तर तुम्ही एकदा त्या व्यक्तीशी बोलून बघा. जेव्हा मी त्या व्यक्तीला फोन केला तर तुला माहिती आहे चैतन्य ती व्यक्ती कोण होती, ती व्यक्ती होती प्रतिमा आत्या. अर्जुनची ही सगळी स्टोरी ऐकून चैतन्य तर डोक्यालाच हात लावून घेतो. सायली कुसुमताईला म्हणत असते की कुसुमताई तुला माहिती आहे आज तर यांनी अगदी कहरच केलाय अगं. कुसुम म्हणते की सांग काय केलं आता त्या चिडक्या बिब्याने. तर सायली आता सांगू लागते की अगं कुसुमताई, त्यांना असा गैरसमज झाला की मला कोणीतरी प्रेमाचे मेसेज करते आणि मी त्यांच्याच नकळत माझ्या कुठल्या तरी मित्राला जाऊन भेटते. कुसुमताई विचारते की का, असं का वाटलं त्याला. सायली म्हणते की कुसुमताई ते सगळं सोड, महत्वाची ही गोष्ट आहे की त्यांना ही कल्पना सुद्धा सहन झाली नाही की माझा कोणीतरी मित्र असू शकतो. कुसुमताई तुला काय वाटतं, अर्जुन सर माझ्या प्रेमात पडले असतील याचं चिन्ह असेल का हे. कुसुमताई म्हणते की हो कदाचित असं असू शकतं, म्हणजे त्यांना या गोष्टीची भीती असेल की समजा तू तुझं कॉन्ट्रॅक्ट संपवून निघून गेलीस तर ते त्यांच्या घरच्यांशी तोंडघशी पडतील ना. तर सायली विचारते की ही खरंच फक्त भीतीच असेल का. कुसुमताई म्हणते की अगं ही फक्त माझ्या मनातली शंका आहे ग, म्हणजे तू तुझ्या मनातलं प्रेम त्यांना सांगणार आणि कदाचित त्यांच्या मनात जर तुझ्याबद्दल त्या प्रेमाच्या भावनाच नसतील किंवा दुसऱ्या कोणाच्या बद्दल त्या असतील तर काय करायचं आपण. सायली म्हणते की नाही ग कुसुमताई असं नको ना म्हणूस, आणि हे बघ मी आता एक गोष्ट ठरवतीये की मी कुठल्या ना कुठल्या मार्गे त्यांच्या मनात नक्की काय चाललंय हे शोधून काढणार. आणि मला जेव्हा कळेल ना की त्यांचंही माझ्यावर किती प्रेम आहे तर मी सुद्धा त्यांना सांगून टाकेल, निर्धास्तपणे त्यांना सांगेल की माझंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे. इकडे चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन अरे काय हा गोंधळ घालून ठेवलायस, अरे मी एक दिवस तुझ्यासोबत नव्हतो तर तू एवढा मोठा गोंधळ घालून ठेवलाय, तू तर डायरेक्ट तुझ्या बायकोवर संशयच घ्यायला लागलायस. अर्जुन म्हणतो की नाही रे चैतन्य, म्हणजे संशय वगैरे असं काही नाहीये, अरे पण त्यावेळी नक्की कसं वागायचं कसं रिॲक्ट करायचं हेच मला काही कळत नव्हतं. आणि त्यानंतर मिसेस सायली जे काही मला म्हटल्या ना ते तर मला काही कळलंच नाही रे.
तेव्हा चैतन्य विचारतो की काय म्हटलं तुझ्या मिसेस सायली तुला? अर्जुन म्हणतो की अरे त्या मला म्हटल्या की मी त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. चैतन्य, अरे तुला काय वाटतं या सगळ्याचा अर्थ काय असेल? म्हणजे त्यांच्या मनात सुद्धा माझ्याबद्दल फिलिंग्स असतील ना? किंवा मग आता त्या कधीच घर सोडून वगैरे जाणार नाही असं काही असेल का? चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे तू असं कसं म्हणतोस? मी काय म्हणतो, तू या गोष्टीची कटकटच ठेवू नको ना. तू डायरेक्ट जा सायली वहिनीकडे आणि सायली वहिनीला प्रपोज करून टाक. अर्जुन चैतन्याला म्हणतो की नाही रे बाबा, मी असं नाही करू शकत. तुला माहिती आहे ना, मागच्या वेळी मी ते स्वप्न बघितलं होतं आणि त्या स्वप्नामध्ये मी मिसेस सायलीना प्रपोज केलं होतं आणि मी मिसेस सायलीना प्रपोज केलं ही गोष्ट त्यांना कळल्यावरती त्यांना आवडली नाही आणि त्या लगेचच घर सोडून निघून गेल्या. नाही नाही बाबा, माझ्याकडनं ही गोष्ट अशी डायरेक्ट नाही होणार. चैतन्य म्हणतो की नाही होणार का तुझ्याकडनं ही गोष्ट? जाऊ दे, मग एक काम कर, तू नेहमी असाच विचार करत बस आणि जाऊ दे, सगळं काही तुझ्या हातून निघून जाऊ दे. एक काम कर ना, 80 वर्षाचा म्हातारा जेव्हा होशील ना तेव्हा सुद्धा हाच विचार करत की सायलीचं माझ्यावर खरंच प्रेम असेल की नाही. एक फूल घे आणि त्या फुलाची एक एक पाकळी काढत म्हण, शी लव्स मी, शी लव्स मी नॉट, शी लव्स मी, शी लव्स मी नॉट. असा खेळ तू खेळत बस आणि असाच म्हातारा होत जा. आणि तू काय सायलीला सांगू नकोस की तुझं तिच्यावर प्रेम आहे, तुझा संसार कधी पुढेही जाणार नाही अशा गोष्टीने. अरे कोणाला तरी एकाला स्टेप घेणं तर महत्वाचं आहे ना, जर तुम्हाला संसार टिकवायचा आहे तर. आणि अर्जुन, तुला घेणं खूप गरजेचं आहे आणि तुझं तिच्यावर प्रेम आहे, तिचं तुझ्यावर प्रेम आहे की नाही ही गोष्ट माहीत नाही अजून. पण मला असं वाटतं की तू स्वतःहून तुझ्या मिसेस सायलीना प्रपोज करायला हवं. आणि अर्जुन, तुला तर फक्त एवढंच जमतं हा? तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही, आता मी मिसेस सायलीना प्रपोज करणार आहे. पण मला काय वाटतं चैतन्य, म्हणजे त्याआधी जर मला हे कळलं की मिसेस सायलींच्या मनात माझ्याबद्दल काय आहे नक्की, कसंही करून मला ही गोष्ट शोधायला हवी की खरंच मिसेस सायलींच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे का. म्हणजे कसं, मला जर थोडासा जरी क्ल्यू मिळाला की मिसेस सायलींचं माझ्यावर प्रेम आहे किंवा माझ्या मनात ज्या काही त्यांच्याबद्दल फिलिंग्स आहेत, भावना आहेत, त्याच भावना मिसेस सायलींच्या मनात देखील आहे, तेव्हा कसं मग बोलण्यात असा कॉन्फिडन्स येईल ना. मग मी बिनधास्त मिसेस सायलींना बोलू शकतो. मग मी त्यांना ही गोष्ट बिनधास्तपणे सांगू शकतो की मी त्यांच्या किती प्रेमात पडलोय. अर्जुनचं ते बोलणं ऐकून चैतन्य पुन्हा एकदा हसतो. सायली विचार करत बसलेली असते, विचार करत असते की मी असं काय करू जेणेकरून मला हे शोधता येईल की खरंच अर्जुन सरांचं माझ्यावर प्रेम आहे की नाही. सायली आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते, एकटक बघत असते. आता पूर्णाजीला कळत नाही की सायली एकदम पुतळ्यासारखी का झाली आहे. सायली ही डायनिंग टेबलवर भाजी निवडत असते आणि एकच भाजीची काडी तिच्या हातामध्ये असते. बाकीची सगळी भाजी तर पूर्णाजीने आणि विमलनेच निवडलेली असते. सायली फक्त एक काडी धरून हातामध्ये उभी असते. आता पूर्णाजी सायलीकडे बघते तर पूर्णाजीला काही कळत नाही. त्यानंतर विमल आता सगळं भाजीचं ताट सुद्धा घेऊन जाते, तरी सुद्धा सायलीला त्या गोष्टीची खबर होत नाही. सायली तरी सुद्धा विचारांमध्ये हरवलेली असते. मग तिथे मधुभाऊ येतात. मधुभाऊ म्हणतात की साऊ बाळा, मला एखादा चहाचा घोट देतेस का ग? तरी सुद्धा सायलीचं मधुभाऊंकडेही लक्ष नसतं. मधुभाऊ बघतात की सायली एक नाही दोन नाही, ते पूर्णाजीकडे बघू लागतात. पूर्णाजी त्यांच्याकडे बघून हसते आणि म्हणते की थांबा, मी तुम्हाला गंमत कशी करायची ते सांगते. मग पूर्णाजी सायलीची गंमत करत म्हणत, अर्जुन अरे तुला कॉफी हवी आहे का? थांब, मी तुझ्यासाठी कॉफी आणते. असं म्हटल्यावर सायली लगेच जागी होते आणि म्हणते की नाही नाही, मी घेऊन येते तुमच्यासाठी कॉफी. असं म्हटल्यावर मधुभाऊ आणि पूर्णाजी दोघंही खूप हसू लागतात. सायली आता लाजेनेच खाली बघून घेते तर पूर्णाजी आता मधुभाऊंना सांगत असते की बघा, तुमच्या लेकीचं नेहमी असं चालू असतं. तुमची लेक माझ्या नातवामध्ये हरवलेली असते आणि माझा नातू तुमच्या लेकीमध्ये हरवलेला असतो. पूर्णाजी सायलीला विचारते की काय ग सायली, तू अर्जुनचाच विचार करत होती ना? तेव्हा सायली मात्र लाजते. मधुभाऊ पूर्णाजीला म्हणतात की पूर्णा मॅडम, तुम्हाला खरंच सांगू का, गेल्या 2 वर्षापासून मी माझ्या सायली बाळाला असं हसताना बघितलंच नव्हतं. साऊ बाळाला असं बघून आता मात्र मी मरायला मोकळा. मग सायली मधुभाऊंना ओरडते. मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ, जर पुन्हा तुम्ही असं बोललात ना तर गाठ मात्र माझ्याशी हा लक्षात ठेवा. पूर्णाजी सायलीला म्हणते की अगं सायली, त्यांच्यावर अशी का ओरडतेस? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की असू द्या तो. आपली लेक जेव्हा मोठी होऊन आपली आई होते ना, तेव्हा मात्र बापाची सगळी कर्तव्य तिथे संपलेली असतात. मग सायली आता मधुभाऊंकडे बघून हसते आणि म्हणते की मधुभाऊ, मी तुमच्यासाठी चहा टाकते. मग पूर्णाजी सायलीला म्हणत असते की सायली, अगं तुला कळलं की नाही की प्रतिमाने नवीन फोन घेतलाय ते? सायली म्हणते की हो मला कळलं, त्यांनी सुद्धा तुम्हाला नवीन फोनवरनं कॉल करून तुम्हाला सरप्राईज दिला ना? पूर्णाजी म्हणते की हो ना, अगं मला एका अननोन नंबरवरून कॉल आला आणि मला कळलंच नाही की हा कोणाचा फोन आहे ते. मग काय, मग अचानक हसायला लागली आणि सांगितलं की मी प्रतिमा आहे म्हणून.
पूर्णा आजी आता मधुभाऊंना सांगू लागते की अहो मधुभाऊ, तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा सायलीला प्रतिमा पहिल्यांदा भेटली होती ना, तेव्हा मात्र प्रतिमा खूप घाबरलेली होती. परंतु सायलीने मात्र तिला खूप जीव लावला आणि मग हळूहळू का होईना प्रतिमा रुळली. म्हणजे सायलीने तुमच्यावर जसा जीव लावला ना, अगदी तसा जीव तिने प्रतिमावर सुद्धा लावला. त्याच वेळी आता पूर्णा आजीला प्रतिमाचा कॉल येतो. प्रतिमाचा व्हिडिओ कॉल आलेला असतो. प्रतिमा सांगते की अगं सायली, प्रतिमाचा व्हिडिओ कॉल आहे, ये लवकर. तेव्हा सायली लगेच पळत पळत आता पूर्णा आजीकडे येते आणि सायली आणि पूर्णा आजी दोघंही आता प्रतिमासोबत बोलत असतात. पूर्णा आजी ही प्रतिमाला म्हणत असते की अगं प्रतिमा, आत्ताच तुझी आठवण काढली आणि तुझा फोन आला बघ. सायली प्रतिमाला विचारते की प्रतिमा आत्या, तुम्ही मला भेटायला येणार होतात ना? प्रतिमा म्हणते की हो ग, येणार होते, परंतु काय करणार, घरात खूप कामे होती. पण तू काळजी करू नको, मी येईल ना तुला भेटायला. एक दोन दिवसात मी तुला भेटायला येईल. तेव्हा सायली म्हणते की एक दोन दिवसाने कशाला, या ना आजच भेटायला. पूर्णा आजी म्हणते की अगं प्रतिमा, ये ना तू भेटायला. अगं खरंच तुझी खूप आठवण येते आम्हाला. मग प्रतिमा म्हणते की हो, आता तुम्ही मला एवढे आग्रह करताय तर मी नक्की येईल. मला सुद्धा तुम्हाला भेटायचंच आहे, मी आजच येईल तुम्हाला भेटायला. तेवढ्यातच आता प्रिया ही प्रतिमाच्या व्हिडिओ कॉलमध्ये येते आणि पूर्णाजीला म्हणते की हॅलो पूर्णाजी, कशी आहेस तू? खूप दिवस झाले ग, आपण भेटलोच नाही. मग पूर्णा आजी म्हणते की अगं आपण तर परवाच भेटलो ना. तर प्रिया म्हणते की अगं काय करू पूर्णा आजी, अगं 2 दिवस झाले तरी मी तुला भेटले नाही असं होतं माहितीये का. 2 तास जरी मला तुला भेटलं नाही ना तरी मला चैन पडत नाही. मी एक काम करते, आज आईला घेऊन येते ना तुमच्याकडे. तर पूर्णा आजी म्हणते की नाही, तू कशाला येतेस, प्रतिमाला येऊ दे की एकटीला, ती येईल एकटीला, तिला माहिती यायचं. त्या म्हणते की नाही, कसं आहे, मी जर आईला घेऊन आले तर तेवढीच आईची आणि माझं बॉन्डिंग अजून स्ट्रॉंग होईल, आम्हाला दोघींना बोलता येईल, आम्ही दोघीही छान गप्पा मारत येतो ना. आता आम्ही एक काम करतो, आता आम्हाला आवरायला लागेल की नाही, चला आम्ही फोन ठेवतो. असं म्हणून प्रिया आता कोणाची परमिशन न घेता फोन कट करून टाकते. प्रिया लगेच प्रतिमाला म्हणते की बरं चल आई, आपल्याला जायचंय ना, आपल्याला आता आवरावं लागेल, पटपट आवरून घेऊयात. असं म्हणत प्रिया आता प्रतिमाला म्हणते की चल आई लवकर चल. पण प्रतिमा मात्र एकाच जागेवर बसलेली असते. प्रिया प्रतिमाला म्हणते की हो आई, मला कळतंय ग, मला माहिती आहे की तुला हेच वाटतंय ना की तिकडे जाऊन मी पुन्हा काहीतरी गडबड केली तर. पण आई, अगं मी खरंच तुझी शपथ घेऊन सांगते की पुन्हा मी कधीच चुकीचं वागणार नाही. पण आई, जर तूच माझ्यावर विश्वास ठेवला नाही तर बाकीचे सगळेजण माझ्यावर कसा विश्वास ठेवणार आहेत. आई प्लीज जाऊयात ना ग आपण, मला ने ना प्लीज, तुझ्यासोबत ने ना. तेव्हा प्रतिमा आता प्रिया एवढं का सगळं बोलल्यावर, एवढी रिक्वेस्ट केल्यावर नाही थोडीच म्हणू शकते. मग प्रतिमा प्रियाला म्हणते की चालेल आपण जाऊयात. प्रियाला खूप आनंद होतो. प्रिया लगेच प्रतिमाला उठवते आणि म्हणते की आई चल, आपल्याला जायचं ना, खरंच आपण जातोय ना, चल आपण लवकर आवरून घेऊयात, नाही तर आपल्याला उशीर होईल तिकडे जायला. असं म्हणत प्रतिमाला डायरेक्ट हात धरून तू घेऊन जाते. तर इकडे अर्जुन हा चैतन्याला सांगत असतो की चैतन्य, मला आता कन्फर्म डाऊट आहे की मिसेस सायलींचं माझ्यावर प्रेम आहे. चैतन्य म्हणतो की अर्जुन, हा कन्फर्म डाऊट कसा काय असू शकतो? एक तर तुला कन्फर्म असेल की मिसेस सायलींचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून, नाहीतर तुला एक डाऊट असेल की त्यांचं तुझ्यावर प्रेम नाहीये म्हणून. हे कन्फर्म डाऊट काय असतं तुझं? अर्जुन म्हणतो की चैतन्य, अरे तुला समजलं नाही, म्हणजे मला डाऊट आहे, आता मला कन्फर्म करायचंय की खरंच त्यांचं माझ्यावर प्रेम आहे की नाही. पण मग ते कसं करायचं हे मला काही कळत नाहीये. काय करू असं? मिसेस सायलीना इम्प्रेस करायचंय मला, सोबतच त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय भावना आहे हेही मला जाणून घ्यायचंय. पण हे सगळं मी करू तर कसं करू? अरे चैतन्य, तूही जरा डोकं चालव ना, की फक्त मीच डोकं चालवायचं? तर चैतन्यही विचार करत असतो आणि मग त्याला एक आयडिया सुचते. त्याला आठवतं की तो अर्जुनला म्हटलेला असतो की सायली वहिनी जास्त वेळ तुझ्यासोबत राहावी यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. जर मिसेस सायली तुला जर तुझ्या जवळ राहाव्याशा वाटत असतील, मधुभाऊंची बेल ही लांबवावी लागेल आणि मधुभाऊंना जेलमधून लेट सोडवावं लागेल. ह्या गोष्टीला अर्जुनने पूर्णपणे नकारही दिला होता की मधुभाऊंची केस तो कधीही लांबवणार नाही. त्याचं मिसेस सायलींवर प्रेम आहे, या गोष्टीचा मधुभाऊंच्या केसची काहीही संबंध नाहीये. अर्जुनने हे स्पष्टपणे चैतन्याला सांगितलं होतं. तरी सुद्धा अर्जुन आणि सायलीमध्ये ती मिसअंडरस्टँडिंग झाली आणि ती गोष्ट एवढी विकोपाला पोहोचली की अर्जुन आणि सायलीमध्ये अगदी डिवोर्सची गोष्ट सुद्धा छेडली गेली. मला आठवत असतं की बाबा रे, एवढा सगळा कहर तर माझ्यामुळेच झाला होता. मीच अर्जुनला सांगितलं होतं की मधुभाऊंची केस लांबव. आता अर्जुन जरी सुद्धा ते करायला तयार नव्हता तरी सुद्धा आयडिया मात्र माझीच होती ना. मग तो अर्जुनला म्हणतो की नाही बाबा अर्जुन, मला काही शक्य होणार नाही, मी आता या गोष्टीमध्ये पडणार नाहीये.
अरे तुला आठवतंय ना, मागच्या वेळी मी मूर्खासारखा तुला सल्ला दिला होता, तरी सुद्धा तू माझी आयडिया फेटाळलीस, माझी आयडिया मान्य केली नाही, तरी सुद्धा एवढा मोठा प्रॉब्लेम झाला की गोष्ट तुमच्या डिवोर्सपर्यंत जाऊन पोहोचली. यावेळी आय एम रिअली सॉरी बाबा, मी मात्र तुला काही मदत करू शकत नाही. शेवटी तुझी मिसेस सायली म्हणजे सायली वहिनी तुझी बायको आहे, माझी ती बायको नाहीये, त्यामुळे तुझ्या बायकोच्या मनात काय आहे ना ते तूच बघ. आता अर्जुनला ते खूप भारी वाटतं, कारण चैतन्य म्हटलेलं असतं की सायली तुझी बायको आहे, तू बघ. मग अर्जुन पुन्हा चैतन्याला विचारतो की चैतन्य तू काय म्हटलास आता इतक्यात? चैतन्य म्हणतो की काय बोललो मी हेच बोललो ना की तिच्या मनातलं जे काय आहे ते तू ओळख म्हणून. अर्जुन म्हणतो की नाही चैतन्य, त्याआधी तू काहीतरी बोललास ना, ते बोल ना परत एकदा. ते काहीतरी बोलला ना, मिसेस सायली माझ्या कोण आहेत. आता चैतन्याला माहीत असतं की अर्जुनला काय हवंय, अर्जुनला माझ्याकडनं काय ऐकायचंय, म्हणून चैतन्य आता अर्जुनला अजून सतावत असतो आणि अर्जुनला विचारतो की काय रे, काय बोललो मी, माझ्याच लक्षात नाही मी काय बोललो ते. अर्जुन त्याला म्हणतो की चैतन्य मी तुला फटका देला. नाही पटकन बोल ना प्लीज, काय म्हटलास तू मला सांग ना एकदा. अर्जुन तो शब्दच ऐकायला खूप एक्सायटेड असतो. चैतन्याला तो विचारत असतो की बोल ना चैतन्य, तू काय म्हटला सांग ना परत एकदा. मग चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे सायली तुझी बायको आहे, तूच ओळख तिच्या मनातलं काय आहे ते. अर्जुनला मात्र खूप आनंद झालेला असतो. अर्जुन लगेच बायको बायको असं म्हणून डायरेक्ट स्वप्नातच हरवून जातो. चैतन्य मात्र अर्जुनची ही अवस्था बघून डोक्यालाच हात लावतो आणि म्हणत असतो की अर्जुन सर, आता तुमचं काही खरं राहिलेलं नाहीये, तुम्ही फक्त आता दिवसाढवळ्या स्वप्न बघा. मी एक काम करतो, मी आता नंतरच येतो. अर्जुन म्हणतो की नाही अरे तू कुठे चाललायस, तुझ्याशिवाय माझं पान हलत नाही, आता तूच मला सांग ना काय करायचंय ते. तू काहीतरी आयडिया सुचव ना, आपल्याला मिसेस सायलींच्या मनातून काढून घ्यायचंय त्यांच्या माझ्याबद्दल काय फिलिंग्ज आहे, त्यामुळे तू मला काहीतरी आयडिया सुचव. चैतन्य आणि अर्जुन आता दोघंही त्या गोष्टीचा विचार करत असतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. चैतन्यने आता अर्जुनला एक चिठ्ठी लिहिण्याचं सांगितलेलं असतं की तू तुझ्या मिसेस सायलीना एक चिठ्ठी लिही आणि त्याच्यामध्ये तुझ्या मनातल्या सगळ्या काही गोष्टी तू लिही. अर्जुनने आता ती चिठ्ठी लिहिलेली असते. चैतन्याला तो म्हणत असतो की ही जर चिठ्ठी मिसेस सायलीने वाचली आणि ही चिठ्ठी वाचून जर त्या हसल्या लाजल्या तर याचा अर्थ त्यांना माझं प्रेम कबूल आहे. तर सायलीचं काम आवरून झाल्यावर डायनिंग टेबलवरती ती चिठ्ठी बघते. चिठ्ठी ती वाचत असते. जेव्हा ती चिठ्ठी वाचत असते तेव्हा तर तिला मोठा धक्का बसतो. आता अर्जुन खूप एक्सायटेड असतो मिसेस सायली हसताय की नाही हे बघण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे प्रिया तर घरी येऊन जाणार आहे, म्हणजे प्रिया प्रतिमासोबत घरी येणार आहे, याचा अर्थ प्रिया नक्कीच काही ना काहीतरी कांड करून जाणार आणि चिठ्ठी बदलवण्याचं काम कदाचित प्रियाने केलेलं असावं असं तुम्हाला वाटतंय का? याबद्दलचं तुमचं उत्तर आम्हाला नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.